या लोकांना अजूनही परत जे त्यांना जगायचं जे हक्क पाहिजे मिळायला पाहिजे ते यांना मिळालं नाही आणि हे हक्क तुम्हाला मिळवून द्यायचं आहे. आणि अशी एक कार्यक्रमाच्या रूपातून त्यांना मी विनंती करणार होतो. त्यांना सुद्धा एक दोन मुद्दे जे आहेत शासकीय जे आहेत ते शासनाने JR काढले आहे. काल आमचा इतर पेजवर विषय होऊन गेला. शासनाने JR मध्ये नमूद केलेलं आहे का एकीकडे अनुदानित वसतिगृह त्याला म्हणजे शासकीय वसतिगृह आणि आश्रमशाळा या सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही वेतन श्रेणी देतो. मला तुम्हाला असं आज सांगावंसं वाटते त्या JR मध्ये नोंद आहे का ही तफावत दूर करण्यासाठी मी हे 3000 देतो आहे. पण माझं असं मत आहे आमची तफावत अजूनही दूर झालेली नाही. फक्त ती तफावत कमी झालेली आहे. म्हणजे एकीकडे शासकीय जो आश्रमशाळेचा जो कर्मचारी असतो त्याला 5-6 हजार रुपये वेतन श्रेणी मिळते. आमच्या अधीक्षकाला फक्त 3000 रुपये, स्वयंपाकाला फक्त 2500 रुपये आणि मदतनीसला फक्त 2000 रुपये. हे सगळं दूर करून घ्यायचं आहे. आणि या सर्व करण्यासाठी तुम्ही सर्वजण मला साथ द्याल, तुम्ही माझ्या सर्व सोबत राहाल एवढी विनंती करतो तुम्हाला. हे सगळं संघटनेचं काम करत असताना अनेक अडचणी आल्या होत्या. पण जेव्हा आपण वाईट याच्यातून जेव्हा मार्ग काढतो तेव्हा कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं, कोणीतरी काही सांगितलेलं असते आणि अशा क्षणाची आठवण येते. मी काल बोलत असताना भाषणात बोललो का आमची आई आज मी जे तुमच्या समोर आहे त्या सिंधुताई सपकाळमुळे आहे. आणि त्या सिंधुताई सपकाळचा मला फक्त एकच शब्द असतो नेहमीसाठी सांगते. त्यात काय माहिती विसरून गेला असं पण मी तो आठवणीत ठेवलेला आहे. माझ्या आईनं मला एकच सांगितलं का अरुण 10 दिवस बकरीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखा जग आणि मर. माझ्या आईनं सांगितलं. कोणती तरी आई अशी म्हणते का पोराला मर, पण माझ्या आईनं मरायचं सुद्धा मला मार्ग दिलेला आहे. पण मरायच्या आधी काहीतरी करून मर, निरर्थक मरू नको, हे सुद्धा माझ्या आईने सांगितलेलं आहे. आणि मला सुद्धा काहीतरी करूनच मरायचं आहे, तसा मी अजिबात मरणार नाही हे सुद्धा तुम्हाला सांगतो. म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, हा सगळा कार्यक्रम आपला जसा ठरलेला होता त्या कार्यक्रमाचं सारं स्वरूप बदललेलं आहे. आपण सगळं वेगळ्या दिशेने गेलेलं. आणि जो सत्कार तुम्ही सर्वांची जी इच्छा होती का तुम्ही भाऊ आम्ही आमच्यासाठी एवढा प्रयत्न केला आणि आम्हाला तुमचा सत्कार घ्यायचा आहे. आणि मला सुद्धा तुम्ही एवढं सगळं करतो, मी सुद्धा गप्प बसलो आणि चला तुम्ही सगळं करताय. मला सुद्धा आतून असं वाटलं का चला एक कुठं नाही का ना एक मला सुद्धा मनस्वी आनंद होता. आणि त्या कार्यक्रमाचा जो होतं का आपण आंबेडकर साहेबांच्या हस्ते जो माझा सत्कार होत होता, मी जेवढा आनंद मला तेव्हा झाला नसता त्याहीपेक्षा डबल आनंद मला आज झालेला आहे का मी माझ्या साईच्या हस्ते तुमच्या सर्वांच्या हस्ते माझा सत्कार करून घेतला. आणि यासारखा क्षण मला आयुष्यात कधीही येणार नाही असं मला वाटते. जे मी सगळं काम करत असताना मला खूप काही करायचं आहे आणि काम करत असताना मी कधी निराश झालेलो नाही, नाराज झालेलो नाही. मला राष्ट्रसंताचं एक भजन आठवतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते म्हणतात, राजास जी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. म्हणजे जे राज्यामध्ये जे राजाच्या राजवाड्यामध्ये राहण्याचं जे सुख मिळत होतं ते त्या झोपडीत मिळतंय. आणि आज मला तेच सुख तुमचं काम करण्यामध्ये मिळत आहे. हे तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटते. म्हणून आपल्याला पुढचा जो संघर्ष आहे बराच संघर्ष करायचा आहे. राजे श्री छत्रपती शाहू महाराज म्हणतात राजे अनेक होतील पण हे राज्य आहे ना हे जिवंत राहायला पाहिजे. राजे एक येतील, दुसरा होतील, अनेक होतील या राज्याचे, पण राज्य अनेक होणार नाही, राज्य फक्त एक होईल. तसं मला आज सुद्धा सांगायचं वाटते का या संघटनेचे पदाधिकारी अनेक होतील पण संघटना फक्त एकच राहील, ते महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र रजिस्टर नंबर 4848. म्हणून आपल्याला या संघटनेच्या माध्यमातून जे करता येईल शेवटच्या क्षणापर्यंत ते आपण करणार आहोत आणि तुम्ही सर्वजण मला साथ देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे, सीता
संघटित व्हा आणि संघर्ष करा. तुम्ही सर्वजण समोर बसलेले आहे. मला असं वाटतं यातले मला नाही वाटत कोणी अंगठा बहादूर असेल, एक दोन असेल तर असेल. सर्वजण शिकलेले आहेत, बरोबर ना? का काय हाय असतील अडाणी. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याला शिकायची गरज नाही, गरज आहे ते फक्त संघटित व्हायची आणि संघर्ष करायची. आणि आज आपण संघटित झालो आहे. तुम्ही सर्वजणांना पाहून मला एक आनंद होत आहे. मला जेव्हा हे सगळं अधिवेशन घेतलं होतं मला सुद्धा अशी धडधड होत होती की नेमकं हे अधिवेशन घेतो मी, राज्याचं मिनिस्टरला बोलवतोय मी, आणि जर मिनिस्टर आला ना आपले लोकच नसले तिथे उपस्थित कोणी राहायचं. मला हे सगळं अधिवेशन घेताना सुद्धा मला काही लोकांनी असं सुचवलं होतं का हो सपकाळ हे आपल्या लोकांचा भरोसा करू नका बरं, हे लय बेकार लोक आहे, हे कार्यक्रमाला येतील नाही म्हणे. मग मी काय करायला पाहिजे? अहो म्हणे भाड्याचे लोक घेऊन या ट्रक मध्ये भरून. मी म्हटलं साहेब हे मी करणार नाही. म्हणे का? म्हटलं 10 जरी लोक आले तर ते मला माझे असले पाहिजे, मला भाड्याचे चालणार नाही. मग 10 जण असले तरी चालेल, मी ह्या 10 जणांना घेऊनच संघर्ष करेल आणि काहीतरी पदरात पाडून घेईल, त्याशिवाय मी थांबणार नाही. आणि म्हणून या अधिवेशनाचं जेव्हा हे सगळं केलं मला सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं का मी सगळी हिंमत करतोय, सगळं धावपळ करतोय, पण नेमकं हे सार्थकी लागेल. काल तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी अक्षरशः रडलो तुमच्या समोर, बाहेर सुद्धा रडलो. ते माझे दुःखाचे अश्रू नव्हते, आनंदाचे अश्रू होते. आणि मी केलं, मी ज्यांच्यासाठी केलं, ज्यांच्यासाठी करतो आहे त्यांनी माझ्या या करण्याची नोंद घेतलेली आहे, त्याचा आनंद मला काल थांबला नाही आणि तो माझ्या डोळ्या वाटून बाहेर निघालेला आहे. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगणं माझं का आता मी काल सुद्धा सांगितलं संघटनेच्या हे सगळं असताना का आजपर्यंत मी या संघटनेचा अध्यक्ष झालो, तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकलाय. मी जोपर्यंत या संघटनेचा अध्यक्ष आहे तोपर्यंत तुमच्या या विश्वासाला तडा जाणार नाही. आणि ही संघटना आजपर्यंत माझी होती, आज तुम्हा सर्वांची आहे. आणि या संघटनेसाठी काय करायला पाहिजे, कोणी कोणासोबत राहायला पाहिजे, कोणी संघटनेसाठी राहायला पाहिजे, कोणी काय केलं पाहिजे, हे सर्व मला सांगायची गरज नाही. आपण सर्व सुज्ञ महान ज्येष्ठ श्रेष्ठ असे सर्वजण समोर बसलेले आहे. आणि आज आपण सर्वजण एकत्र येऊन पुढचा जो निर्णय आहे आपण त्या निर्णयाला हात घालतोय. आज तर खरं मला हंडोरे साहेबांना सांगायचं होतं का साहेब आमच्या लोकांना मानधन झालंय, फक्त मानाचं धन, बरोबर ना? आता आम्हाला हे मानाचं धन तर आम्ही घेतलेलं आहे, पण आम्हाला आमचं धन हे जाग्यावर ठेवून आम्हाला फक्त आमचं हक्काचं द्या जे आम्ही काम करतो. आई तुम्हाला सांगावं असं वाटतंय हे अधीक्षक इथे जे समोर बसलेले आहे ना इतके दुर्दैवी का खरं हे गेले या वसतिगृहाची स्थापना 1908 साली छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये केलेली आहे. त्या वसतिगृहाचं नाव आहे मिस क्लार्क वसतिगृह. एक मुंबईची गव्हर्नर, ते गव्हर्नरची मुलगी एक कोल्हापुरामध्ये गेली आणि तिने डान्स केला आणि त्या डान्स मधून जे पैसे मिळाले होते त्या मुलीला, आणि त्या मुलीला जेव्हा माहिती पडलं का राजे छत्रपती शाहू महाराज त्यांनी एक कुठेतरी मागासवर्गीयांसाठी वसतिगृह उघडलेलं आहे आणि एक चांगलं काम करतायत, त्या राजाच्या मुलीला जेव्हा आनंद झाला तेव्हा त्या मुलीने जे ते डान्स मध्ये पैसे भेटलेले होते ते सर्व त्या वसतिगृहाला दान केले आणि सांगितलं शाहू महाराजांना महाराज हे वसतिगृह चालू ठेवा. आणि त्याची पावती म्हणून राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी त्या वसतिगृहाचं नाव मिस क्लार्क वसतिगृह हे नाव ठेवलं आणि त्या वसतिगृहाला सुद्धा मी जाऊन आलो. आणि आज अभिमानाने सांगावं असं वाटते का त्या वसतिगृहाचे अधीक्षक जे आहे ते यवतमाळ जिल्ह्याचे, म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं वसतिगृह आणि त्या वसतिगृहाचे अधीक्षक यवतमाळ जिल्ह्याचे. विनकर सर कुठं असतील तर त्यांनी थोडं उभं व्हावं. पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं वसतिगृह आणि त्या वसतिगृहाचे अधीक्षक राज्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे दुसरं वसतिगृह सुरू झालं ते 1919 मध्ये, ते सुद्धा कोल्हापूरमध्ये आणि ते सुद्धा शाहू महाराजांनी सुरू केलं. त्या वसतिगृहाचं नाव इंदुमती मुलींचे वसतिगृह. त्याचे सुद्धा अध्यक्ष इथं हजर आहे, त्यांनी सुद्धा उभं राहावं आज सर्वांच्या समोर. आणि 1908 पासूनची जी चालत आलेली जी परंपरा आहे आपण आज
1908 पासून तर आज आपण 1905 मध्ये आहे. गेले 97 ते 98 वर्ष या आमचा जो अधीक्षक बांधव आणि कर्मचारी फक्त 600 रुपयामध्ये काम करत होता आणि आजपर्यंत कुठल्याही शासनाने कुठल्याही मंत्र्याने याची नोंद घेतलेली नव्हती. आणि हे सगळं माझ्या हातात जेव्हा विषय आला तेव्हा मला असं वाटलं माणसातला जर शेवटचा कोणी माणूस असेल तर हा अधीक्षक बांधव आणि या शेवटच्या माणसासाठी मला काम करायला पाहिजे. आणि हे जे समाजसेवेची जे आहे आज आमच्या इथं बसलेलं आहे समाजसेवेचं मला काही कोणाकडून उसना आणावं लागलं. जर काही लोक म्हणतात मला एकदा असा फोन आलेला होता नगर जिल्ह्यामधून आमच्याच कुठेतरी अधीक्षकाला आणि त्याला म्हटलं होतं का त्या अरुण सपकाळला काय समजते म्हणजे त्या चिखलदऱ्यामध्ये राहून काय समजते म्हणजे त्या अरुण सपकाळला. मी त्याला सांगणार होतो पण तू कधी भेट माझ्या समोर आला नाही आणि आज मला काय समजते आणि काय नाही समजत याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही सुद्धा सगळे साक्षी आहे. आणि समाजसेवेचा वसा संघटनेसाठी काम कसं करायला पाहिजे मी संघर्ष कसा करायला पाहिजे मी काय केलं नाही काय होणार आहे आणि कोणासाठी काय करायला पाहिजे याचं मला कुठेही ज्ञान घ्यायला जायची गरज पडली नाही. कोणा गुरु करायची गरज नाही. माझा जर कोणी गुरु असेल तर फक्त माझी इथं बसली आई आहे. आणि म्हणून मी हे सगळं सुरू केलं. आपण काल जसं आज आपण मंत्र्यांच्या समोर हे जाहीर करणार होतं साहेब आम्हाला या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही वेतन श्रेणी द्या. आज योगायोगाने ते नाही आहे तरी सुद्धा मी तुम्हाला हे सांगू इच्छितो का हा जरी आज या अशा अतिशय महत्वाच्या कार्यक्रमाला मिनिस्टर नसले तरी आपण पाठपुरावा जेव्हा जेव्हा आता एक मी असा निर्णय घेतोय का मुंबईला ही सगळी मिटिंग घ्यायची तिथं 5, 25, 50 कार्यकर्ते यायचे आणि मंत्र्यालयाला स्वतः जाऊन आपण मंत्र्यांना भेटायची आणि विनंती करायची का साहेब आम्ही असं अधिवेशन आयोजित केलं होतं आणि त्या अधिवेशनाला आम्ही तुम्ही बोलवलं तुम्हाला बोलवलेलं आहे आणि आम्हाला ही सगळी मागणी होती आमची प्रमुख मागणी होती आणि आम्ही कुठेतरी तुम्ही न आल्यामुळे आम्ही ही व्यक्त करू शकलो नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी ज्या दिवशी आपण हा निर्णय घेऊ आपण सगळेजण मंत्रालयात जाऊ आणि स्वतः अंडोरे साहेबांना भेटून एक निवेदन तयार करून त्यांना सांगू साहेब आम्हाला या सर्व कर्मचाऱ्यांना मग तो अधीक्षक असो स्वयंपाकी असो चौकीदार असो या सर्व कर्मचाऱ्यांना आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे आणि ती वेतन श्रेणी तुम्ही द्यायलाच पाहिजे. आणि हा संघर्ष आपण आजपासून म्हणजे वेतन श्रेणीसाठी जो आपला लढा होता तो आजपासून आपण सुरू करतोय. तोही मी तुम्हाला सर्वांना मंजूर असेल तर मंजूर आहे. आजपासून आपले पुढचे आपण हे सगळं मानधन मिळालं आपण मागे गेलो. मी काल सुद्धा सांगितलं शिक्षकाला 3000 रुपये मानधन असतो आम्हाला सुद्धा 3000 आहे. आपण एक विषय जर घ्यायचा ना स्वयंपाकाला आजपर्यंत 1 रुपया मानधन होतं आज आपण 2500 रुपये मिळते आपल्या स्वयंपाकाला. चौकीदाराला 1 रुपया आजपर्यंत शासनाकडे नोंद सुद्धा नव्हती त्या चौकीदाराला आज 2000 रुपये मिळत आहे. आणि शिक्षक सेवकाला जसं 3000 मिळते आणि 3 वर्षानंतर त्याला शासकीय सेवक सामावून घेतलं जाते तसं आमच्या सुद्धा या अधीक्षक बांधवांना साहेब माझी अशी मीटिंग आहे मला सुट्टी दिली फारच चांगलं. जर त्यांनी सुट्टी दिलेली नाही एक तिथं अर्ज लिहून ठेवा वसतिगृहात आणि ते पुढचं सांगतो सुट्टी दिली तरी या मीटिंगला तुम्ही हजर राहा आणि सुट्टी नाही जरी दिली तरी सुद्धा या मीटिंगला हजर राहा. आणि जर या मीटिंगला जर आल्यामुळे जर तुमच्यावर कारवाई होत असेल किंवा तुम्हाला निलंबनाचं जर काही तोंड द्यावं लागत असेल तर त्याला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी माझी. म्हणून आज आपल्या मनामध्ये मी काल जेव्हा इथं सगळं थांबलेलो होतो आई आमचे लोक कधी पहिलं अधिवेशन पहिली मीटिंग सगळे रेल्वेने निघाले मला फोन येत होता अहो साहेब आम्ही रेल्वेमध्ये कसं बसू. मी त्यांना सांगितलं बिंदास रेल्वेमध्ये बसा आणि या कशाला काळजी करताय रेल्वे आपल्याच बापाची का नाही. मग वर्धेला काही लोक बसले आणि त्या टीटीने लगेच चेन खेचले तू उतरा म्हणे खाली लगेच उतरले खाली. त्यांना मी आधी सांगितलं तुम्ही कोणी जरी उतरायला आलं तू उतरू नका आपली चढायची वेळ आलेली आहे आता तुम्ही उतरता कशाला. आणि काल अक्षरशः काही लोकांचे हाल झाले काही लोक आले अजून तरी तुम्हाला अजून परत सांगणं आहे माझं आज तुम्ही सर्वजण इथं साक्षी आहे. यानंतर जेव्हा जेव्हा असं आपलं आंदोलन राहील तेव्हा सुद्धा आपण असाच निर्णय घेणार आहे
जिथं जिथं असेल या काटेकोरपणे आपण या सर्व नियमाचं पालन करणार आहोत का, जे काही संघटनेचे जे नियम राहील, जे काही आदेश राहील ते तुम्हाला सर्वांना पाळायचे आहे. आणि जिथं जिथं मीटिंग राहील तिथं तिथं जे जे रेल्वे स्टेशनवर जे जे लोक असतील आणि ज्यांना यायचं असेल तेव्हा तेव्हा आपण असाच निर्णय घेणार आहोत. आणि तुम्हाला सर्वांना मला हे म्हणून सांगावंच वाटते का यानंतर घाबरणं ही नावाची चीज घरी सोडायची आणि तुम्ही फक्त इकडे यायचं, अजिबात घाबरायचं नाही. आणि म्हणून सगळेजण आले. काल मला असं वाटत होतं एवढे लोक येत, पण जेव्हा मी पाहिलं अरे म्हटलं काय ना, आमचा आचार्य घाबरलं ना, मी सुद्धा घाबरून गेलो. शेवटी थोडी तारांबळ झाली, सगळेजण आम्ही एकत्र आलो आणि सगळी सुसूत्रता त्यात आणली आणि आज आम्ही सगळं व्यवस्थित चांगल्या स्थितीमध्ये आहोत. अधिवेशन हे घेतलं तेव्हा मला असं वाटत होतं की अधिवेशन हे घेत आहोत आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी घ्यावं, एखाद्या धार्मिक ठिकाणी घ्यावं, म्हणजे एका उद्देशात दोन उद्देश साध्य होते. म्हणून जे काही चांगले लोक आहेत ते चांगले राहावेत म्हणून अशी सुद्धा विनंती करणार आहोत. पण जे वाईट आहे, जे आपल्या मागे लागलेले आहेत त्यांना सुद्धा चांगलं ठेवा, याची सुद्धा विनंती आपल्याला तिथं करायची होती. आणि म्हणून जे आमच्या बाबत जे वाईट विचार करतात, ज्या अजिबात ते चांगलं पाहत नाही, आमचं जे वर्ष ज्यांना सहन होत नाही, त्यांना त्र्यंबकेश्वर म्हणजे काय आपलं असते जे धार्मिक स्थळ स्वामी समर्थ त्यांना एक सद्बुद्धी देव आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व मदत करू, एवढीच मी इच्छा. आणि या म्हणून आम्ही हे सगळं अधिवेशन एक धार्मिक ठिकाणी चांगल्या ठिकाणी आयोजित केलं. आणि आपली जी परंपरा, मी जेव्हा अध्यक्ष झालो या संघटनेचा, पहिली मिटिंग झाली आमची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये गुरुकुंज मोदीला, आणि तेव्हाच मी याचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून मी ठरवलं का जे परंपरा आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत, मी जोपर्यंत या संघटनेचा अध्यक्ष आहे तोपर्यंत तरी आपण ही परंपरा अशीच चालू ठेवणार आहे. म्हणजे या वर्षी जरी त्र्यंबकेश्वर असलं तर आपण पुढच्या वर्षी कुठंतरी अशाच चांगल्या ठिकाणी आपलं अधिवेशन राहील आणि ते याच काळात राहील आणि हे दरवर्षाला राहील. लक्षात ठेवा, हे सगळे नोंद घ्या तुम्ही सर्वजण. हे अधिवेशन थांबणार नाही. आता हे अधिवेशन असं समजू नका का तुम्ही आता झालं म्हणजे हे पहिलं आणि शेवटचं आहे. हे पहिलं अधिवेशन आहे, शेवट आता आणि प्रत्येक याच काळामध्ये घ्यायचं आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांना विश्वासात घेऊ. आणि आज तुम्ही सगळं सांगितलं, तुम्हाला सगळ्यांना मान्य राहील हे अधिवेशन दरवर्षी. काही यावर्षी सगळे गारद झाले, कोणी म्हणते मला पाणी नाही भेटलं, कोणी म्हणते मला पुढच्या वर्षी. आता ओमानाला पुढच्या अधिवेशन घेणार नाही एकही जण, असं तर होणार नाही ना. म्हणून चला, एक चांगला क्षण आहे आपल्यासाठी. आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये, मी जेव्हा फिरलेलो होतो, दौरे केले होते, तेव्हा मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलो, शाखा ओपन केल्या, कार्यकारिणी गठीत केली. तर ते कधी एकमेकाची ओळख नव्हती आणि सर्वांना असं वाटत होतं की आपण म्हणजे आपला जिल्हा, संघटना म्हणजे आपली जिल्हा, पदाधिकारी म्हणजे आपण. उद्या जर घराच्या बाहेर पडलो तर आपल्याला सुद्धा घराकडे जायची वेळ येऊ शकते, पण आज ती वेळ आपल्यावर आलेली नाही. म्हणून तुम्हाला सर्वांना विनंती आहे, आज जे भीती, शंका, कुशंका सगळं बाजूला सारून आजपर्यंत जो आपल्या अधीक्षक आणि कर्मचाऱ्याला जो अन्याय झालेला आहे, आपण संघटित नव्हतो म्हणून आपल्या लोकांनी तो सहन केला. पण आज पासून याच्या पुढे कुठल्याही अधीक्षक आणि कुठल्याही जर कर्मचाऱ्यावर जर अन्याय झाला तर तो अजिबात सहन करून घेतला जाणार नाही. मग तो कोणी पण असो, एखादी संस्था चालक असो, लहान असो की मोठा असो. पण तुम्हाला अजून सांगायचं वाटतं, याचे सर्व संस्था चालक एवढे खराब पण नाही आणि एवढे चांगले सुद्धा नाही. कितीतरी चांगली सेवा करतोय आणि त्या मुलांना घडवतो आणि पालकत्व निभावतो आपण. त्याही पालकापेक्षा श्रेष्ठ पालकत्व निभावतो आपण. म्हणजे ज्यांनी जन्म दिला आणि ती एका घरची नाही, एक कुटुंब पहा. एका घरी जर आपण एखाद्या मुलाला गेलो तर तो मुलगा बांधतोय, मुलगी बांधते, इकडे पटत तिकडे. आपण अनेक घरचे मुलं, अनेक विचारांचे मुलं 8 महिने सांभाळतो आणि हे सगळं सांभाळताना काय कसरत करावं लागत असेल हे मला सांगायची गरज नाही. मी जवळून सगळी ही जाणीव आहे मला, मी सगळं ह्या सगळं जवळून अनुभवलेलं आहे. म्हणून
त्या पालकांपेक्षा श्रेष्ठ पालक व्हावं आणि याची सर्वांनी जाण ठेवावी. आपण आपला जो संयम आहे, आपण आपलं जे कर्तव्य ते कधीही ढवळू देता कामा नये. आपण आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहावं, आपण आपली ड्युटी करावं. ज्या वसतिगृहाच्या भरोश्यावर आपण ही सगळी ड्युटी करतो, ज्या वसतिगृहाच्या भरोश्यावर आपल्याला कुठेतरी 2 घास मिळत आहे, त्याची कुठेतरी जाण ठेवावी. आणि मुलांच्या जे कर्तव्य, मुलांप्रती जे आपलं कर्तव्य असते ते आपण असंच चालू ठेवावं. मग सगळं त्या हे करत असताना काही वाईट सुद्धा अनुभव आले तर ते सगळे सहन करून हे चांगलं काम, आपली अशीच परंपरा पुढे चालत राहावी आणि तुम्ही सर्वजण चालू ठेवाल अशी आशा व्यक्त करतो. हे सगळं करत असताना आज मला असं वाटतं हे सगळं माझ्यावरच आहे, पण आज आपण पूर्ण महाराष्ट्राची कार्यकारिणी एक क्रियाशील जाहीर केली. आधी सुद्धा कार्यकारिणी होती पण थोडे कमी पदाधिकारी होते. आज आपण अनेक पदाधिकारी नियुक्ती केलेल्या, अनेक विभागामध्ये केलेले आहे आणि आपण सहसा त्यांच्याकडे अशी एक तो तिथला तसाच पदाधिकारी आहे, पण त्यांच्याकडे म्हणजे याची सुद्धा जरी तुम्ही माझ्या एवढं प्रेम तुम्ही बिघडायला नको, याची तुम्ही खबरदारी घ्या. आईने आताच सांगितलं बाबा रे हे सगळं खराब व्हायचे. आणि आई आज आहे, आई म्हटली का रे बाबा मला थोडंसं बोलू ना. मी म्हटलं नाही आहे, आज तुला हा मंच आहे, तू काय बोलायचं ते बोल आणि एवढं नुसतं बोलू नको, मला शिव्या सुद्धा घाल. आई हसायला लागली, म्हटली तू सांगितलं ती गोष्ट खरी आहे. आज म्हटली मी तर एकटे असताना तुला अनेकदा शिव्या दिल्या असतील, पण आज सर्वात जास्त प्रसाद चान्स परत घेणार नाही. आणि हे सगळे अधिकार आधी सुद्धा आणि आज सुद्धा मी माझ्या आईंना देतो. पुढचं त्यांना बोलायचं आहे सर्व. माझी आई म्हणजे फार, तुम्ही आता सगळं ऐकणार आहे मी शब्दात, आणि हा स्वार्थ मला न व्यक्त करता हे तुम्ही सगळं डोळ्यांनी पाहायचं आहे. आणि एवढं बोलून मी माझं सगळं थांबवतो. नमस्कार. धन्यवाद सर. आपल्या